विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? खरंच शाळेची खूप आठवण येते ना? येतच असणार, कारण घरात बसून आणि तेच तेच विषय, घरात आईची कामे, बाबांची कामे आणि ती कामे केल्यानंतर जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्यावरील प्रतिक्रिया यांचा फार कंटाळा आला असेल. आणि म्हणूनच आपल्याला शाळेत यायचे, हो ना? म्हणजे कसे, खेळायला गेलो तर अभ्यासच करत नाही आणि अभ्यासाला बसलो तर या मुलांना मोबाईलशिवाय करमतच नाही. अशा ह्या वेगळ्या वेगळ्या प्रतिक्रिया असतात. आज आपण युनिट 4.1 डबल स्टँडर्ड्स ही कविता शिकणार आहोत. डबल स्टँडर्ड्स म्हणजे दुटप्पीपणा, एकाच घटनेकडे बघण्याचा वेगवेगळा दृष्टिकोन. ही कविता अगदी सोपी आहे, सुटसुटीत आहे. कवितेला लय, ताल आहे, यमक हा अलंकार आहे. अर्थ फार छान आहे. ही कविता लिहिणे म्हणजे वाघोबाच्या गळ्यात हार घालणेच होय. केवढे ते धाडस, पालकांच्या चुका दाखविणे. चला तर मग बघूया काय आहे डबल स्टँडर्ड्स या कवितेमध्ये. आणि हो, कविता आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि सूचनांचे स्वागतच आहे कमेंट बॉक्समध्ये. डबल स्टँडर्ड्स. When I wake up late, I am getting very lazy. When you wake up late, it's the alarm that's crazy. When I say no to something, I am being stubborn. When you say no to something, you are being firm. When I raise my voice, it is shocking and rude. When you raise your voice, you are teaching me to be good. When I break something, I am clumsy or careless. When you break something, it slipped, you were helpless. When I do something wrong, I am such a terror. When you do something wrong, it's a forgivable error. When I quarrel with a friend, I am wild and naughty. When you quarrel with a neighbor, you are only doing your duty. So, I am always wrong and you are always right. Oh, what do people grow up and spoil a child's delight? या कवितेचा अर्थ असा आहे, When I wake up late, मी जेव्हा उशिरा उठतो, I am getting very lazy. मी आळशी होत चाललो आहे. When you wake up late, जेव्हा तुम्ही म्हणजे आईवडिलांना म्हणतायत, जेव्हा तुम्ही उशिरा उठता, it's the alarm that's crazy. अलार्म आज उशिरा झाला. क्रेझी म्हणजे वेडा. आज काय झाला अलार्मला? तो वाजलाच नाही. When I say no to something, मी जेव्हा एखाद्या गोष्टीला नाही म्हणतो, I am being stubborn. मी हट्टी झालो. And when you say no to something, you are being firm. मग जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला नाही म्हणता, तेव्हा तुम्ही ठाम आहात असे सांगता. फर्म म्हणजे ठाम. When I raise my voice, जेव्हा मी माझा आवाज वाढवतो, it is shocking and rude. हे तुमच्यासाठी धक्कादायक आणि उद्धट असतं. When you raise your voice, जेव्हा तुम्ही तुमचा आवाज वाढवता, you are teaching me to be good. जेव्हा तुम्ही मोठ्या आवाजात बोलता, तेव्हा तुम्ही मला काहीतरी शिकवता चांगलं होण्यासाठी. When I break up something, मी जेव्हा काही फोडतो, मोडतो, I am clumsy. मी असा गहाळ किंवा निष्काळजी आहे. When you break something, जेव्हा तुम्ही काहीतरी फोडता किंवा तुमच्याकडून काहीतरी फुटलं जातं, it slipped, you were helpless. हे हातातून निसटलं आणि मग मी किंवा आम्ही काही करू शकलो नाही.
वेन आय डू समथिंग रॉंग, जेव्हा मी काहीतरी चुकीचं करतो, आय एम सच अ टेरर, मी असं भयानक असतो. वेन यू डू समथिंग रॉंग, जेव्हा तुम्ही काहीतरी चुकीचं करता, तर ती चूक कशी असते? क्षमेसाठी किंवा क्षमा करण्याजोगी ती चूक असते. वेन आय कॉरल विथ अ फ्रेंड, जेव्हा मी माझ्या मित्राशी भांडण करतो, तेव्हा मी वाईल्ड अँड नॉटी असतो. वाईल्ड म्हणजे रानटी आणि खोडकर. आणि वेन यू कॉरल विथ अ नेबर, जेव्हा तुम्ही शेजाऱ्यांच्या सोबत भांडता, यू आर डुईंग युअर ड्युटी, मग तेव्हा तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडता. सो म्हणून आय एम ऑलवेज रॉंग, मी नेहमीच चुकीचं असतो. अँड यू आर ऑलवेज राईट, आपण नेहमीच बरोबर असता. ओ वाय डू पीपल ग्रो अप, अरे का माणसे मोठी होतात? अँड स्पॉइल अ चाइल्ड्स डिलाईट, आणि मुलांचा आनंद, डिलाईट म्हणजे आनंद, आणि मुलांचा आनंद खराब करतात. असा अर्थ या कवितेमधून सांगितलेला आहे. तर मुलांनो, आपणाला ही कविता नक्कीच आवडली असेल. आपण मित्रांना आणि आपल्या नातेवाईकांना सांगून सबस्क्राईब करा, लाईक करायलाही विसरू नका. धन्यवाद.